चाकू पाहिजे तुला? कशाला पाहिजे चाकू? चल दे चाकू दे त्याला. घे चाकू घे. मग काय? चोकोज. चोकोज म्हणणं, चाकू कशाला म्हणतो? कशाला द्यायचं? कसं द्यायचं ते? कसं देऊ सांग? तुला तर आवडत नव्हतं ना? आवडतं. ठीक आहे, दुधामध्ये दे त्याला मिक्स करून. ये हे बघ आणलं तुझ्यासाठी चोकोस. हे काय बघतो तू रुदू? नुसतं माऊलीची व्हिडिओ बघत बसतो. काय आवडतं तुला? तुला चोकोज आवडतात, तुला माऊलीची व्हिडिओ आवडतात. क्युटी पण आला आज. आणि क्युटीला काय द्यायचं? ग ग ग ग. अल्ले बघ कशी हसतो तो. ग ग ग. फरशी तुटली ना आपली. हे बघ कशी फरशी झाली आपली, सगळी खराब झाली. आता काढून टाकायची ती. हे मामा काढून टाकताय आता, हा ना हो? बघ तू तोडली म्हणे. पाय लागन चप्पल घाल. तू तोडली ना? मग ते कसे म्हणताय? ते बघ ते मशीन घेऊन आले ते तोडायला. बघ किती खराब झालं आपलं घर. हा मग परत लावायची का आता? परत कशी लावायची फरशी आता त्याला? आता नाही लागत. आला होता ना पडायला? काय करतोय तू? घरात पण झोका खेळत असता का? काम नाही झालं ना. सो मित्रांनो, आपल्या घराची फरशी तुटलेली आहे, बाल्कनीची. फरशीचं काम चालू आहे. हे पूर्ण असं तुटलं होतं, म्हणजे हळून पडाली होती फरशी. हे लाकडी चौकट असल्यामुळे काय झालं, फरशी जे ना सोडून दिलं. दाब पडला त्याला लाकडाचा. सो खूप मोठं नुकसान झालं आपलं सध्या तर नशीब खराब चालू आहे. काही ना काही काम लागते आपल्या पाठीमागे. सो आता माणूस आय थिंक नाश्ता करायला गेलेला आहे. तो आला की क्लीन करून घ्यायला लावू. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता जे तुटफूट झालेली होती ती घाण सर्व फेकून झालेली आहे आणि पूर्ण क्लीन झालेले आहे. सो एका पेंटरला बोलवलं आपण आज, तर बघू तो काय सजेशन देतो आपल्याला, काय नाही त्या पद्धतीने करू.